अध्यात्म म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक शब्द नेहमी येतो, तो म्हणजे सत्संग. अनेकांना वाटतं की मंदिरात जाऊन भजन ऐकणं, कीर्तन ऐकणं किंवा प्रवचनाला बसणं म्हणजे सत्संग. पण सत्संग या शब्दाचा अर्थ यापेक्षा कितीतरी खोल आणि व्यापक आहे. सत्संग हा शब्द दोन शब्दांनी बनला आहे, सत आणि संग. सत म्हणजे जे त्रिकालबाधी सत्य आहे, जे भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही काळात बदलत नाही. त्याला चांगुलपणा किंवा परमात्म तत्व असंही म्हटलं जातं. आणि संग म्हणजेच सहवास. थोडक्यात सांगायचं तर सत्य किंवा चांगुलपणाच्या सहवासात राहणं म्हणजेच सत्संग. हा सत्संग केवळ आजचा विचार नाही, तर हजारो वर्षांपासून आपल्या महान ग्रंथांनी या शब्दाची महती सांगितली आहे. या संदर्भात योग वासिष्ठ या प्राचीन ग्रंथात एक अतिशय सुंदर श्लोक आला आहे. संतोष परमो लाभ सत्संग परमागतिः विचार परमं ज्ञानम शमो हि परमं सुखम. याचा अर्थ असा की संतोष हा सर्वात मोठा लाभ आहे, सत्संग ही श्रेष्ठ गती आहे, विवेकपूर्ण विचार हेच परम ज्ञान आहे आणि स्वतःच्या मनावर ताबा असणं हेच खरं सुख आहे. इतर ऋषींनी सत्संगाला परमागतिः असं म्हटलंय, कारण जीवनात योग्य दिशा मिळवण्यासाठी सत्संगासारखा दुसरा मार्ग नाही. आता प्रश्न पडतो की हा सत्संग नक्की कुणाचा करायचा? याचं उत्तर आपल्याला श्रीमद भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायातील 26व्या श्लोकात मिळतं. श्रीकृष्ण म्हणतात की मांच यव्य विचारेण भक्ती योगेन सेवते सगुणांसमिती तैतान ब्रह्मभूयाय कल्पते. श्रीकृष्ण सांगतात की जो भक्त अनन्य भावाने माझी सेवा करतो तो प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे जाऊन ब्रह्मस्थिती प्राप्त करतो. आता तुम्ही म्हणाल की या श्लोकामध्ये सत्संग शब्द तर नाहीये. बरोबर आहे, पण आपण आधी म्हटल्याप्रमाणे सत म्हणजे परमेश्वर आणि संग म्हणजे त्याच्याशी भक्तीने जोडलं जाणं. जेव्हा आपण भक्तीच्या माध्यमातून ते ईश्वराशी किंवा सत्याशी एकरूप होतो तेव्हा तोच खरा परम सत्संग ठरतो. म्हणजेच केवळ माणसांच्या घोळक्यात बसणं सत्संग नाही, तर स्वतःला त्या ब्रह्मतत्वाशी जोडून घेणं हा सत्संगाचा खरा उद्देश आहे. मग हे परम सत्य किंवा ईश्वरी अनुभव आपल्याला एकाच दिवसात मिळतो का? तर नाही. संतांच्या मते हा अनुभव घेण्यासाठी आपल्याला सत्संगाच्या 3 प्रवाही टप्प्यातून जावं लागतं. या प्रवासाचा पहिला टप्पा म्हणजे बाह्य सत्संग. याची सुरुवात आपल्या सभोवतालच्या माणसांपासून होते. जेव्हा आपण चांगल्या विचारांच्या आणि सात्विक लोकांच्या संगतीत राहतो तेव्हा त्यांच्या सकारात्मक ऊर्जेचा परिणाम आपल्यावर होत असतो. हा बाह्य सहवास आपल्या मनातील गोंधळ कमी करून आपल्याला शांततेची पहिली झुळूक देतो. पण केवळ माणसांच्या संगतीने काम पूर्ण होत नाही. तिथून आपण दुसऱ्या टप्प्यावर येतो, तो म्हणजे विचारांचा सत्संग. इथं माणसाऐवजी आपण विचारांच्या संगतीत येतो. संतांचे अभंग, ओव्या किंवा थोर पुरुषांची पुस्तकं वाचणं म्हणजेच विचारांचा सत्संग. यामुळे आपल्या बुद्धीवर साचलेली अज्ञानाची जळमटं दूर होतात आणि आपले विचार शुद्ध होऊ लागतात. इथं आपण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू लागतो. या प्रवासाचा सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा टप्पा येतो, तो म्हणजे आंतरिक सत्संग. जेव्हा आपण बाह्य जग विसरून डोळे मिटून शांत बसतो आणि ध्यानाच्या माध्यमातून स्वतःच्या आत्म्याशी जोडले जातो तेव्हाच आपल्याला खऱ्या सुखाचा आणि सत्याचा अनुभव येतो. थोडक्यात सांगायचं तर चांगल्या लोकांपासून सुरू झालेला हा प्रवास शेवटी आपल्याला स्वतःच्याच भेटीला घेऊन जातो. सत्संगाच्या नियमित सरावामुळे आपल्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येतात. यामुळे जीवनातील नकारात्मकता दूर होऊन आत्मशुद्धी होते आणि एक नवीन ऊर्जा मिळते. संतांच्या मते सत्संगामुळे आपल्या हातून घडलेल्या चुकांचा किंवा पापांचा प्रभाव कमी होऊन पुण्यप्राप्ती होते आणि मनातील वासनावर नियंत्रण मिळवणं सोपं जातं. इतकंच नाही तर चित्ताची चंचलता थांबून मनाला स्थिरता, शांती आणि समाधान लाभतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्संगामुळे ईश्वराप्रती असलेली भक्ती अधिक दृढ होते. आपला विवेक जागृत होतो आणि आपण स्वतःच्या आत्मतत्वाशी म्हणजेच खऱ्या सत्याशी जोडले जातो. लक्षात ठेवा, सत्संग म्हणजे केवळ एका ठिकाणी जमणं नाही, तर एका जाणीवेमध्ये जगणं आहे. जिथं असत्य गळून पडतं आणि केवळ शाश्वत सत्य उरतं तिथंच खऱ्या अर्थाने सत्संग घडतो. आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.